आपल्याबरोबर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। बहु नागपूरच्या दंगलीची चर्चा जी आहे ते राज्यभरात होताना पाहायला मिळते। मात्र वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहे त्या प्रकरणामध्ये केले जात आहेत। आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे असं म्हणाले की फहीम खान जो संशयित या खरं तर दंगलीमागचा मुख्य मास्टरमाइंड मानला जातोय त्याचे संबंध देवेंद्र फडणवीसांशी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचा हा जवळचा आहे। अशा पद्धतीने आरोप होणं हे कितपत तथ्य आहे? मिथ्या आरोप आहे। त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर एक नागरिक शास्त्र शिकले असतील तर त्यांनी ही माहिती 101% आदित्य जग द्यावी, विधानसभेत ती माहिती कागदपत्राशी द्यावी। अशा आरोप करून आपण राजकारणाचा दर्जा कृपया खालती आणू। या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन जे आहे ते समोर येत आहे। त्यामुळे NIA जे आहे त्या प्रकरणाचा तपास करून गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या काही विघातक शक्ती ज्या आहेत त्या पाठीमागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, मला काय वाटतं हे महत्त्वाचंच नाही आहे, कारण मी काही तिथं नव्हतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाने जो तपास केला त्या तपासामध्ये काय तथ्य आहे विधानसभेत सांगितलं ते एकदा वाचा तुम्ही। मी काय सांगेल, कारण मी त्या दंगेच्या ठिकाणी नव्हतो। मला फक्त तुमच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि विधानसभेत सरकारच्या वतीने जी माहिती दिली जाते तीच माहिती आहे। तर माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की यामध्ये आम्हाला असं वाटतं आहे जे गृह विभागाने माहिती दिली की दगडं तिथं तयार होते, व्हिडिओ क्लिप्स होत्या। आता हे तर सरकारकडे जी माहिती आहे ती तुम्ही खरी म्हणायची। सकाळपासून एका नवीन प्रकरणाची चर्चा आहे ती म्हणजे मालेगाव जो बॉम्बस्फोट होता त्याच्यामध्ये परमबीर सिंग जे तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांनी ATSचे अधिकारी जे मुजावर आहेत त्यांना आदेश दिलेले होते की स्वयंसेवक संघाचे जे मोहन भागवत आहेत त्यांना मुंबईला उचलून आणा। त्यांनी कदाचित त्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून त्यांना या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं मुजावर यांना। अशा पद्धतीची चर्चा आहे, कसं पाहता या सगळं? नाही, या प्रकरणाकडे हास्यास्पद म्हणून पाहिलं पाहिजे आणि मोठ्या मोठ्या पदावर जनतेच्या घामाच्या कराच्या पैशातून पगार घेणारे अंगावर फाटके कपडे घालत असताना सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांना मात्र ऐशो आरामाचं जीवन जगता यावं म्हणून 7वं वेतन आयोग देणारे हे गरीब काय अपेक्षा करत असतील की जेव्हा तुम्ही एवढा गगेगठ्ठ पगार घेता इतक्या वर्षांनी काही सांगता का? तेव्हा का नाही सांगितलं का? आत्ता काय सांगायचं आहे? ही कोणती तुमच्यावर नागरिकशास्त्र शिकवलं नाही शिक्षकांनी, किंवा जे शिक्षक तुम्हाला शिकवत असतील तेही पश्चाताप करतील की असे नादान विद्यार्थी मी का शिकवले। दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरे असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणामध्ये आमचा दोरांवरी संबंध नाही, जर तुम्ही खोट्याचा नाईटा करत असाल तर तुमच्यावरती बुमरँग होईल। म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सरकारवरती टीका केलेली आहे की या प्रकरणामध्ये आमचा संबंध नाही। आता कोर्ट काय निर्णय देते याच्यावर पाहायचं। प्रत्येक गोष्टीला घाई काय आहे? येऊ द्या ना कोर्टाचा निर्णय। त्यांचे पिताश्री गेले आहे, येऊ द्या कोर्टाचा निर्णय आल्यावर बघू। प्रत्येक गोष्टीला एवढी काय घाई आहे? शेवटचा प्रश्न आहे, प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून तो अजूनही अद्याप फरार आहे। कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की त्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ जे आहे ते निर्माण झालेलं आहे, महापुरुषांचा अवमान झालेला आहे। या प्रकरणामध्ये जे आहे ती कारवाई होऊ शकते, मात्र अजूनही प्रशांत कोरटकर जो आहे तो पोलिसांना हाती सापडला नाही। मग मात्र त्यानं जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला। कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? अहो, कायद्याच्या चौकटीत कोणी गुन्हेगार असू द्या त्याच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे असं वाटतं का? म्हणजे काय, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कायद्याच्या चौकटीत गुन्हेगार असला आणि तो माझा भाऊ आहे तर मला वाटलं पाहिजे कारवाई होऊ देऊ नका? असं कसं होईल? कायद्याच्या चौकटीत जो तुम्ही सुद्धा असाल तर तुम्हाला अटक केली पाहिजे। इथं कुठं प्रश्न उपस्थित होतो? कायद्याच्या चौकटीत तर समान आहे। पाहतोय की कायद्याच्या चौकटीमध्ये जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोशन सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।